वॉर्म वेलकम सगळ्यांना. आजचं सेशन आपलं आहे मनी, ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स मनी आणि फॉरगिव्हनेस टुवर्ड्स मनी. ठीक आहे. सेशन ऐकण्याआधी आपण समजून घेण्याआधी प्रार्थना करूया. स्माइल करा, थोडा मोठा स्माइल करा. बघू मला कशी स्माइल करता तुम्ही. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा प्लीज. स्माइल करा, रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली मांडीवर ठेवा, रिलॅक्स. चष्मा काढा, स्माइल. आजचं सेशन स्माइलशी कनेक्टेड आहे. स्माइल आणि पैसे दोन्ही एकत्र आहे. चला, सरळ बसा, ताट, आपले खांदे सरळ, पाय मोकळे, हात मोकळे. स्माइल करत राहा. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, गॉडेसेस लक्ष्मी, लॉर्ड विष्णू, लॉर्ड शिवा, आपले सगळ्यांचे गुरुजन, सगळे थोर संत, प्राणिकिलिंगचे जनक मास्टर जोआ हुक्सुई, angels of love, compassion, mercy, prosperity, rupaye, dollar, whatever is applicable to you in your currency. Angels of gratitude, forgiveness, आपले सगळ्यांचे गार्डियन एंजल्स आणि कर्माच्या देवता यांना सगळ्यांना आव्हान करून आजच्या सेशन मध्ये आपण हे समजून घेऊया. ग्रॅटिट्यूड अँड फॉरगिव्हनेस फॉर मनी. To all of you, good evening. I welcome you all for this session. 21 days forgiveness and gratitude series. Warm welcome. Okay. So, एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. उत्तर तुम्ही देऊ शकत नाही कारण मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट ठेवलेलं आहे. राईट. फक्त हा प्रश्न स्वतःचा विचारा. करू शकता तुम्ही, पण इट्स ओके. ठीक आहे. सो आय विल आस्क यू अ क्वेश्चन. पैसे कमवणं, सरळ बसा, ताट. पैसे मिळवणं, पैसे कमवणं, पैशाचा ओघ, पैशाचा स्रोत, चॅनल्स ऑफ मेकिंग मनी, अर्निंग मनी इज इझी. हे सोपं आहे, सरळ आहे, सगळ्यांना हे अगदी आरामात जमू शकतं. पण माझ्या बाबतीमध्ये असं होत नाही असं किती लोकांना वाटतं? त्यांनी हात वरती करा. पैसे हे कष्ट करूनच मिळतात. पैसे कष्टानेच मिळतात. इट इज व्हेरी हार्ड टू मेक मनी, अर्न मनी. हात वरती करा जर तुम्हाला असं वाटत असेल की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक मनी. पैसे मिळवणं खूप कष्ट आहेत बाबा. सोपं नाही पैसे कमवणं. 12 तास मला काम करायला लागतं तेव्हा मिळतात पैसे. हात वरती करा असं म्हणत असाल तुम्ही तर घरामध्ये. मला बघू दे तुमचे हात. या थँक्यू. यू कॅन कीप युअर हँड्स डाउन. राईट. पैसे कमवणं म्हणजे काहीतरी खूप वेगळं आणि खूप काहीतरी मोठं आणि खूप काहीतरी आपण काहीतरी ग्रेट असलो पाहिजे. किंवा ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, धन आहे, संपत्ती आहे, पैसे आहे, ते सगळ्या त्या अशा व्यक्तींची जेव्हा आपल्याला भेटण्याची, बोलण्याची संधी येते तेव्हा आपण अत्यंत गैवारलेल्या अवस्थेत असतात. आपल्याला असं वाटतं काय तुम्ही एवढे मोठे काय, असं तुम्हाला वाटतं का? असं तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात का? अगदी उत्तर मला नाही दिलं तरी चालेल, स्वतःला विचारा. फॉर एक्झाम्पल, तुमच्या शहरातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमचे क्लायंट किंवा समबडी हू इज व्हेरी रिच, एखाद्याच्या घरी गेलात तुम्ही, आपल्या शहरातला गावातला खूप मोठा बंगला, मोठ्या काहीतरी 100, 200, 300 एकर जमिनीचा मालक, त्याच्याशी तुम्हाला भेटण्याची, बोलण्याची संधी आली, खूप धनाढ्य माणसाची बोलण्याची संधी आली, तेव्हा आपली बॉडी लँग्वेज कशी होते? डोळे मिटून आठवा. आपल्याला असं वाटतं बापरे काय ना, काय करत असतील ही लोक,
असं शक्य आहे? काय मॅनेज करत असतील, काय खात असतील आणि कसे एवढे पैसे मिळतात? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे सेशन तुमच्यासाठी आहे. कसे बरे पैसे मिळत असतील? हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल की कशी लोक हे एका आयुष्यामध्ये एवढे श्रीमंत होतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही सेशन पुढे पण काही माझ्या सिरीज होणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये. काही ते पेड सेशन्स असणार आहेत, तर त्या पेड सेशनची तुम्हाला आवश्यकता आहे. पैसे कमवणं हाताचा मळ आहे असं किती जणांना वाटतं? हात वरती करा. पैसे कमवणं हाताचा मळ आहे. किती पैसे कमवू शकतो असं किती लोकांना वाटतं हाताचा मळ? ज्यांना असं वाटत असेल की हाताचा मळ आहे, तर हात धुतल्यावरती जसे पैसे जातात, हाताचा मळ जातो, तसेच पैसे जातील. पैसे हा मळ नाही. पैसे नसली तर मळमळ होईल, डळमळ होईल. म्हणून पैसे हा मळ नाही. पण ज्याने कोणी लुई ऐकलं असेल किंवा आता तुम्ही प्राणिकिलिंग मध्ये पण बरेच काय काय चक्र वगैरे आपल्याला समजतायत. आपण क्रियाशक्तीचा वर्ग केला असेल किंवा अजून मास्टरचे कोर्स, हायर लेवलचे कोर्सेस केले असतील, तर आपल्याला एक गोष्ट नक्की छान समजून येईल की ह्या गोष्टी जेवढ्या कॉम्प्लेक्स आहेत वाटतात तेवढं नाही आहे. जे आता आमच्याकडे मागच्या विकेंडला सायकोथेरपी शिकले, त्यांना सायकोथेरपी शिकायच्या आधी किंवा ऍडव्हान्स शिकायच्या आधी आपल्या हातातनं असे काही कलर जाऊ शकतील आणि त्याचा असा उपयोग होईल असं कधी वाटलं होतं का कोणाला? काही जण तुम्ही इकडे ग्रॅज्युएट आहात, तुम्ही माना वर खाली करून सांगू शकता. येस, तुम्हाला असं वाटलेलं का इतकं सोपं आहे कलर टाकून? तुम्हाला असं वाटलेलं का पहिले तर चक्र आपण कोणाची दुरुस्त करू शकाल म्हणून? मगाशी पण तुम्ही 5 वाजता माझ्याबरोबर होता का? राईट, तुम्हाला सगळ्यांना एक अद्भुत अनुभव आला. येस ऑर नो? राईट. सोपं आहे ना? शिकलं सोपं आहे. येस. मी काय तुमच्याकडनं स्कॅनिंग करून घेतलं 5 वाजता, एक तपासून घेतली एनर्जी 5 वाजता कशी होती, 5:30ला कशी होती. ते तुम्हाला वाटलं होतं का पहिले 2 महिन्यापूर्वी? शुक्रवारी मागचे वाटलेलं काळा क्लास शिकायच्या आधी? नव्हतं वाटलं. तेवढंच सोपं आहे पैसे कमवणं, पैसे मिळवणं, समृद्धी कमवणं, समृद्धी साठवणं, समृद्धी पैशाचं दहन होणं, हे तेवढंच सोपं आहे. कॉम्प्लेक्स आपण केलेत आपल्या काही मागे, आपल्या घरातल्या, आपल्या रिलेटिव्हनी, आपल्या सोसायटीने, आपल्या समाजाने, पिक्चर्सनी, मूव्हीजनी, हा सगळ्याचा प्रभाव आपल्यावरती एवढा तुफान झालाय की पैसे म्हणजे किमान पक्षी 1-2 गाड्या, एसयूव्ही वगैरे काहीतरी, गळ्यात चैनी, हातात ब्रेसलेट, पाव किलो सोनं, म्हणजेच पैसे, म्हणजेच धनवान. हे काहीतरी वेगळं आपल्याला फिल्म्सनी एका वेगळ्याच वळणावरती घेऊन गेलं. समृद्धीची पूर्ण व्याख्या बदलली आणि ती ओरिजिनल जी व्याख्या होती, डेफिनेशन होती, ती एवढी लोप पावली आहे की आपल्याला समजतच नाही श्रीमंत असणं म्हणजे नक्की काय. आणि मिळालेल्या पैशाचं आपण नक्की करायचं काय? सगळ्यांच्या मनातलं बोलतोय का? आपलं असंच होतंय का? आपल्याकडे पैसे नाहीत, पुढे बघू, ही एक हिप्नॉटिक कमांड आहे. मी आता मध्यंतरी NLP शिकलो होतो. ही एक हिप्नॉटिक कमांड आहे. म्हणजे काय? की पुढे बघू, केव्हा ते माहिती नाही. अच्छे दिन येतील, कधी माहिती नाही. डेट नाही. इंदिरा गांधींनी नारा दिला होता, गरिबी हटाओ. डेट नव्हती सांगितली. कोणाची नव्हती सांगितली. हे सगळे फेअरनेस क्रीम वगैरे येतात, ते लावले नाहीत तर तुम्ही काळे दिसाल चक्क. असं ते ऍडवाले आपल्याला सांगतायत आणि आपण बाहेरतोय. म्हणजे फक्त गोऱ्यांना जगण्याचा अधिकार आहे. हे कोणी ठरवलं?
कोण ठरवतोय माझ्या मनावरती राज्य कोणी करायचं? पिक्चरवाले, ऍडवाले, मुकेश किशोर कुमारची गाणी, राईट? क्लिअर होते का? एक बोधात्मक सगळ्यांना चिमटा बसतोय का पटकन पटापट, राईट? सो मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीबडीज लाईफ. यू अग्री? पैसे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पैशाशिवाय जगू शकत नाही. येस ऑर नो? मी तुम्हाला खूप आनंद देईन, पण तुम्हाला जर खायला पैसे नसतील तर आनंदाची किंमत कळणार नाही. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये पहिला धडा, प्रामाणिकता पैशाशी असली पाहिजे. सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस पहिले काय म्हणतो? आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालतील. नाही मिळणार. नाही मिळणार. आपल्याला दोस्ती पाहिजे, आपले संबंध चांगले राहिले पाहिजे. संबंध चांगले राहतील, पैसे मिळणार नाही असं तुम्हीच तर सांगितलेलं अवकाशामध्ये. पैसे नाही मिळाले तरी चालतील, आपले 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, आपण सुखाने जगू, सुख मिळेल, पैसे मिळणार नाही. ठरवा. बघा मागच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण किती वेळा असं बोललो, आपली मीठ भाकरी बरी, आपले ते 2 काय 4 पाई म्हणायचे अंतरून वगैरे पांघरून बघून पाय पसरावं. माय गॉड, हॉरिबल. राईट? कशाला 2 BHK घ्यायचा, 1 BHK मध्ये काम होत आहे, मी काढीन दिवस. दारिद्र्य वैचारिक, पैसे जपवले पाहिजेत, नो डाऊट अबाउट इट. पण पैसे जाण्याची भीती किंवा पैसे खर्च करण्याची भीती तयार होते. बऱ्याच वेळेला माणसं मेनू कार्ड बघत असताना डिशच्या ऐवजी बाजूला बघतात, पहिले उजव्या बाजूला किती रुपयाची ही डिश. मनात आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण सारखा विचार करतो, महाग आहे खूप. असेल पण महाग, असतं पण महाग, कारण आपलं रिलेशनशिप पैशाशी असं. तुम्ही सायकोथेरपी पर्यंत आलात तर मी तुमच्याशी अजून वेगळं बोलेन, आणि जे सायकोथेरपी शिकले त्यांच्याशी तर माझे वेगळे सेशन चालू आहेतच. आपण काम करतोय आपल्या फायनान्सेस वरती मागच्या 8 दिवस, त्या आठवड्यापासून सुरुवात केली. कसे रिलेशनशिप आहेत? डोळे बंद करा, जीप टाळूला लावा. समृद्धी बघा आपल्या जीवनामध्ये, इतक्या छोट्या सोप्या छान छान समृद्धी बघा आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर सूर्य बाहेर उगवताना आपल्याला जी सनलाईट मिळते, समृद्धी आहे. पैसे मिळवण्याच्या गडबडीमध्ये आपण कधी ना त्या सूर्याकडे बघितलं ना त्याच्या किरणांकडे, आणि नुसते पळत राहिलो त्या पैशाच्या मागे. जात असताना सुद्धा भीती, आज लेट झाला, ट्रेन मिळणार नाही, डबा काय करायचा, डब्यात काय आहे. कशी तरी ट्रेन पकडून आपण ऑफिसवरती घाबरत घाबरत पोहोचलो. आज सुद्धा लेट मार्क येईल, आज मी उशिराच पोहोचतोय, आज क्लायंट बोंब मारणार आहे, आज मी साहेबांचं हे काम केलेलं नाहीये, आज माझी टीम आलेली नाहीये व्यवस्थित कामावरती, पूर्ण अटेंडन्स आहेत, काही जणांनी ऑलरेडी लेटचे मेसेज दिलेले आहेत, काही जणांचे फोन लागत नाहीयेत, लोकांनी ऑलरेडी स्विच ऑफ केलेले आहेत फोन. असा विचारांचा एक असा पूर्ण दबदबलेला भयंकर आपल्या डोक्यावरती एक ओझं असलेली, या असे सगळ्या ओझी घेऊन आपण ऑफिसमध्ये पोहोचलात किंवा बिझनेसमध्ये पोहोचलात, दुकानात पोहोचलात, ऑफिसला पोहोचलात. आता आपण काय संवाद करणार आहे त्या लक्ष्मी मातेशी, की जिने आपल्या दरबारातले एंजल्स आपल्यासाठी पाठवले. डोळे उघडा. इथे मला खूप कमी पगार मिळतो, आमच्या ह्यांना कायम कमी पगार मिळतो, आमच्या यांचं काय आहे, होतच नाही, काहीच होणार नाही. एस्पेशली पीपल वर इन स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असली स्टेटमेंट तुम्ही जर बोलत असाल, कल्याण आहे.
जे बोलाल ते होत राहतं ना. आपली वास्तू तथास्तू सांगत राहत तथास्तू. तुझं काहीच होणार नाही, काहीच होत नाही. मला अशी माणसं माहिती आहे, अत्यंत माझ्या जवळ आहे. आपल्याला दोस्ती पाहिजे, व्यवहार नाही झाला तरी चालेल. माय गॉड. आज विनिता, वी आर हिलिंग सम ऑफ दॅम. व्यवहार नाही होत किंवा झालेले नाही, पण त्यांची दोस्ती घट्ट आहे सगळ्यांची. अफर्मेशन काय आहे आपली? आपले संबंध टिकले पाहिजेत, पण पैसे नसले तरी चालतील. अहो पैसेच पाहिजे. तो 95% सुखही पैशाने विकत घेतले जातात. कमॉन, ही सगळ्यात पहिली प्रामाणिकता आपली असली पाहिजे. येस ऑर नो. पैसे नाहीत, मुलगा किंमत देणार नाही, स्वतःला स्वतःची किंमत देणार नाही, आई वडील किंमत देणार नाही. तशी लहान मुलांना आपण, माझा मुलगा 11 वर्षाचा आहे, त्याला चांगले मार्क मिळाल्यावरती एक अजून प्रेमभाव तयार होतो. होतं का नाही होतं? प्रामाणिकपणे सांगा बरं. त्याला पैकीचे पैकी मार्क मिळाले. मला त्याच्याविषयी असलेलं जे प्रेम आहे ते 100 असेल तर 150 झालं. मापदंडच नाही, ते अजून उत्तुंग झालं, अजून वाढलं. सेम वे, इफ वी मेक लॉट ऑफ मनी, द सोसायटी विच इज अवर ओन फॅमिली विल लव्ह यू मोर. मला अशी पण लोक माहिती आहेत की जे सुमार होते किंवा कमी होते किंवा आर्थिक परिस्थिती एवढी ग्रेट नव्हती, तेव्हा त्यांच्या घरातल्यांनी किंवा त्यांच्या बरोबरच्या मित्रांनी त्यांना कशी ट्रीटमेंट दिली आणि आता त्यांच्याकडे पैसे आल्यानंतर आता ते कसे त्यांचे शब्द अशी अशी पकडतात. बिकॉज मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. येस सर. मग मनी इज सो इम्पॉर्टंट इन लाईफ. त्या मनी विषयी आपली काय भावना, आपण काय करतो? झिरो. आपण त्या मनीविषयी महालक्ष्मीचं नाव घ्यायच्याऐवजी चिंता करतो सतत. चिंता. काय होणार, कुठून पैसे येणार, पैसे कमी होत आहेत, पैसे कमी होत आहेत. महालक्ष्मीला एकदा तरी सांगितलं का आपण पुराणामध्ये? महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. जर आपण खरंच पैशाची एवढी चिंता करतो तर दिवसातून 7 वेळा आपण संध्याकाळी आपली परोक्षा झाल्यानंतर आपल्या या सगळ्या आपण जेव्हा पूजा अर्चा करतो संध्याकाळी, ते आपण म्हटलोय का पैसे आणि आनंद यातलं तुम्ही काय पिकअप कराल? असं जर तुम्हाला कोणीतरी कुठलेच प्रश्न विचारला तर त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला सांगा, तुला मदतीची गरज आहे, शुभेच्छा आहेत मला. कारण दोघांची गरज आहे. मला आता तुमच्याशी बोलायचं आहे, आपण हे सगळेजण जमलो. अहो तुमच्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे म्हणून तुम्ही इथे आहात आता. माझ्याकडे लॅपटॉप आहे म्हणून मी छानपैकी तुमच्याशी कॅमेराला बोलू शकतो. चांगलं प्रेक्षेपण आहे, माझ्या घरामध्ये इंटरनेट आहे, सगळं आहे. तुमच्याकडे इंटरनेट आहे. हे कशामुळे फुकट मिळतं? आनंदाने मिळतं. मी आनंदी आहे, मला इंटरनेट पाठवा. म्हणून एअरटेल कंपनी आपल्याला देईल काय? इंटरनेट. पैसे लागतात हो त्याला. त्यामुळे पैसे हे अल्टिमेट आहे, इम्पॉर्टंट आहेत आपल्या जीवनामध्ये. पण त्याची प्रायोरिटी, डोळे बंद करा, डोळे बंद करा, यशस्वी डोळे बंद करा, जीभ टाळूला लावा, स्मरण करा. जर पैसे माझी प्रायोरिटी आहे तर त्या प्रायोरिटीसाठी, त्या प्रायोरिटीची रिलेशनशिप बनवण्यासाठी, आनंद प्रेम व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवसातला किती वेळ मी देतोय? किती वेळा मी महिन्यातना पगार आल्यावरती, पेमेंट आल्यावरती म्हणतो थँक्यू, मला याची गरज आहे, मी आभारी आहे. किती वेळा आपल्याला पगार मिळाला आणि आपण म्हटलो की एवढाच, बराच कमी, अजून वाढायला हवा, एवढं काम करून एवढेच पैसे मिळतात. ओपन ओपन राईट. काय मिळतात? बोध मिळतात आपल्या सगळ्यांना, राईट. जर ही जीवनातली सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे, त्या प्रायोरिटीसाठी आपण
फक्त नोकरी व्यवसाय हे जे काय आपण करतोय तेच करू शकतो ऑफकोर्स. त्याच्यासाठी म्हणून आपण काय, मी वाट बघते तू कधी येशील पगाराला. मी सांगतो पैशाला, माय गॉड, आता 1 तारखेला पगार आला, 5 तारखेला सगळी बिल भरली की 7 तारखेपर्यंत माझ्याकडे 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये राहतील. त्यात मी आज एवढ्या लोकांना देईन तर माझ्याकडे फक्त 1,00,000 रुपये राहिले. मग किती राहायला पाहिजे? कर्जात तर नाहीच ना, कर्जामध्ये तर नाहीये ना, का आपण कर्ज पार पार बुडून गेलोय कर्जामध्ये. म्हणजे आनंद नाही हो, पैसे मिळून पण आनंद नाही. दुःख, अनसॅटिस्फाईड. पैसे कमवून पण दारिद्र्य विचारांनी जगणारी माणसं मला माहिती आहे. चांगले पैसे आहेत, चांगले उपभोग घ्या. If you want to go from one place to another place, you can hire a car. Please hire a car. बसनी, ट्रेननी, आयुष्यभर कष्ट काढल्यानंतर कशासाठी? कधी घेणार त्या उपभोग? पैशाचा उपभोग कधी करणार? जेव्हा आपली वेळ होती तेव्हा आपण बसनी, ट्रेननी जात असाल गेलं पाहिजे, पैसे काढत असाल केली पाहिजे, इट इज ओके, सेव्ह केलं पाहिजे पैसे. पण जर आताकडे आपल्याकडे व्यवस्थित पैसे असतील तर मग आपण आपल्याला सेल्फ लव्ह सिरीज आपण करतोय. या सेल्फ लव्ह साठी आपण 21 दिवस जमतोय. त्या सेल्फ लव्ह साठी मी काय करतोय माझ्यासाठी? मी जर एचएस बास्केटमध्ये गेलो आणि मला असं वाटलं की ते ॲव्होकाडो घ्यावं, तर ते ॲव्होकाडो घेत असताना मी बघतो अरे बापरे 300 रुपये खाली ठेवतो. हे माझं सेल्फ लव्ह. जर मला ते खायचं आहे तर मी खाईन. जर मला ते घ्यायचं तर मी घेईन. हा, माझ्याकडे पैसेच नसतील तर मी त्या दुकानात जाणंच गैर आहे. पैसे आहेत पण दारिद्र्य इकडे आहे. वस्तू घ्यायच्या आधी मॉलमध्ये पहिले आवडली पण पहिले मागे वळून बघणे, बाबा प्राइस जास्त आहे ठेवून द्या. परिस्थिती असून पण याला वैचारिक दारिद्र्य म्हणतात, फायनान्शियल पॉवर्टी. मला अशी माणसं माहिती आहेत की ती चपलीवरती आल्यानंतर चप्पल कधी घेतली त्याची तारीख असते, त्यांच्याकडे टिक मार्क असतो. चप्पल घेतली, आय नो, ट्रस्ट मी, आय नो. कधी चप्पल घेतली. बनियन लोकांच्या बऱ्याच वेळेला आम्ही काही वेळा कुठे जातो, बनियन जाळी झालेली असते, बनियनची एवढ्या ठिकाणी फाटलेली असते. दिस इज इन्व्हिटेशन टू बी पुअर, कंटिन्यू टू बी पुअर. सॉक्स फाटलेले आहेत, आतले कपडे फाटलेले आहेत, जाळ्या झालेल्या आहेत, भोकं पडलेली आहेत, पण मला पैसे मिळू दे. माय गॉड, आपण दारिद्र्यासारखं राहायचं आणि लक्ष्मी मातेला सांगायचं तू ये माझ्याकडे, कशी येईल असं ते कोण बघते. काय विचार मध्येच बघायचं आहे. इनर इनर रिफ्लेक्शन, तसा इनर वेअर. कसे येणार पैसे? आपली रिलेशनशिप काय? रंग जाईपर्यंत काही जण मी पाहतो, शर्ट, टी शर्ट, लुंगी, पॅन्ट, शर्ट, गाऊन, फार आणला होता वेगळा कलर, आता वेगळा कलर, धूम. मी तर 2-3 महिन्यापूर्वी कोणाकडे तरी गेलो होतो. साहेब चक्के आम्हाला भेटायला जेव्हा आले होते तेव्हा रंग सोडलेला त्यांच्या कपड्यांनी ऑलरेडी, मूळ रंग सोडलेला. पैसे गडगंचे, वैचारिक दारिद्र्य इकडे आहे. क्लिअर होतंय सगळ्यांना? एक्झाम्पल्स क्लिअर होत आहे, राईट? याच्यावरती सोल्युशन देऊ का थोडस? आपण रेडी आहात का? येस, आपण रेडी आहात, राईट? स्माइल, इनहेल आणि एक्सेल.
दीर्घ श्वास घ्या. श्वास घेत असताना बघा बरं, हा श्वास अगदी सहज आहे का नाही अवेलेबल. आपल्याकडे मागतोय का परमेश्वर याचा टॅक्स द्यायला लागेल बरं. आपण जिथे कुठे बसला असेल तिथे आपल्याला हवा मिळते, ऑक्सिजन मिळते. ऑक्सिजन आपण श्वास घेतो. दीर्घ श्वास घ्या पुन्हा एकदा. म्हणा थँक्यू. आता संध्याकाळची 6:30 होत आहेत, 6:35 राहतात. सूर्यास्त झालेला आहे, चंद्रोदय होतो. त्या दोघांना म्हणा थँक्यू. तुमच्यामुळे मला कळतंय दिवस आणि रात्र कितीतरी कार्यक्रम कळतायत मला दिवसात. थँक्यू म्हणा थँक्यू. जशी आपल्याला सनलाईट मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, आपल्याला हवा मिळते, दोन्ही हात असे मोकळे करा, असे बाहेर काढा. दोन्ही हात असे स्क्रीनवरती बघा. ही अशी पोझिशन घ्या सगळ्यांनी. टायटॅनिक मध्ये जशी केट विन्सलेटने घेतली होती तशी. येस, व्हेरी गुड. घ्या पोझिशन घ्या सगळ्यांनी. व्हेरी गुड. मानवरती, थोडी मानवरती काढा. व्हेरी गुड. इनहेल करा, इनहेल करा, एक्सेल करा. इनहेल करा, एक्सेल करा. पण आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह फॉर ऑल द गुड इन द युनिवर्स. इट गिव्स मी अ फिलिंग ऑफ एक्सपान्शन. लुईचं अफर्मेशन आपण चॅन्ट करा. पण आम्ही रेडी आहे. मी सगळ्या समृद्धीचा, पैसे, धन दौलत या सगळ्याचा स्वीकार करायला एवढा मोठा मी माझा हात स्वतःला मी रेडी करतो. केलंय. येस, आय एम रिसेप्टिव्ह. सांगा बरोबरती. आय एम रिसेप्टिव्ह. ज्या सूर्याकडनं वरना ही लाईट येते, जी हवा येते, जी या प्राणशक्ती मला मिळते, ज्या चॅनल्स कडनं मिळते, मला पूर्ण विश्वास आहे की माझी आर्थिक जबाबदारी पण तुमच्याकडे आहे. मी ओपन आहे. आय एम ओपन टू रिसीव्ह एव्हरीथिंग गुड इन माय लाईफ. हळुवारपणे हात आपल्या मोकळे करा. दीर्घ श्वास घ्या. मनात संकल्प करा की मी ह्यापुढे स्वतःशी प्रामाणिक असणार आहे, पैशाशी प्रामाणिक असणार आहे. म्हणून माझं प्रेम आहे पैशावरती. आय लव्ह यू. 2000ची नोटकडे बघा बरं, मनाच्या डोळ्याने बघा. बघा नोटीकडे बघा. 2000, 500, 100, 200, 50, 20, 10 किंवा डॉलर, जी काय करन्सी तुमच्या बिझनेसमध्ये, US डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, दिनार, कुवेती दिराम, दिरम्स, पाउंड्स, युरोस. स्माइल आणि म्हणा, दोन्ही हात जोडून म्हणा आय एम सॉरी. माझ्याकडे अज्ञान होतं, मला खरंच माहिती नव्हतं हे सगळं. मला असं वाटलं की पैसे कमवणं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे आणि कष्टानेच पैसे मिळतात. कदाचित आमच्या स्वातंत्र्याच्या नंतरचा जो काळ होता देशातला, जगातला, त्यामुळे हे कदाचित नकळतपणे झालेले संस्कार आहेत. पण पैशाशी आपण बोला आणि सांगा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी कधीही आणलेल्या वस्तूंविषयी मी कृतज्ञ राहिलो की मी एवढ्या पैशाने मोबाईल घेतला, एवढा रुपयाचा आहे, माझ्या मुलाच्या लग्नाला, मुलीच्या लग्नाला एवढे पैसे खर्च केले, एवढ्या रुपयाचं फर्निचर खर्च केलं, एवढं इंटिरियर केलं. लोकांनी वा माझी प्रशंसा केली, पण मी नाही हो प्रशंसा केली तुमची की हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही माझ्या आयुष्यात, जीवनात होतात एका सूर्यप्रकाशासारखे. आय एम सॉरी म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. काही जन्मांमध्ये आपण पैशाचा योग्य विनियोग नाही केला तर कर्माची देवता आपल्याला पुढचे काही जन्म वंचित ठेवते धडा शिकवण्यासाठी. जर आपण असं कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनातनं, गैरवागणुकीतनं
वाम मार्गाने लुबाडून, कोणाला फसवून, एस्पेशली गरिबांच्या काही योजना, जनतेसाठी काही जनहितार्थ योजना, यातनं समजा काही भ्रष्टाचार होऊन काही मागच्या जन्मातली कर्म असतील तर हे परमेश्वरा मला माफ कर, माझ्यातलं अज्ञान होतं. प्लीज मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःला सैल सोडा आणि ते संबंध बनवा पैशाशी. पण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. जर आपण आपला मित्र आहे, जणू काही मैत्रीण किंवा मित्र जसं तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तसं बघा बरं. आणि एखादा मित्र आपला रुसला किंवा मैत्रीण आपली रुसली तर आपण कसं तिला सांगतो, कसं करायचं? सॉरी यार, सांगा बरं त्या भाषेत, सॉरी यार, प्लीज मला खरंच माहिती नव्हतं रे, पण आता मला कळतंय. हा, सांग बरं, समजूत काढा त्याची. स्वतः प्रामाणिकपणे स्वतःला प्रेझेंट करा तिकडे. पण आय एम सॉरी यार, मागच्या वेळी ना मी प्रत्येक वेळी मला पैसे मिळाले होते, मी असे खर्च करून टाकत होतो. आय एम सॉरी, मला काही चुकीच्या सवयी लागल्या. त्या सगळ्या सवयी विकत घेण्यासाठी पैसे मी वापर केला. आय एम सॉरी म्हणा. दान धर्म करायच्या ऐवजी मी ते छंदामध्ये, छंद पण नाही पण व्यसनामध्ये जर पैसे घालवले तर म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मिळालेली धन दौलत आपण कायम भीतीपोटी जर आपण तिच्याकडे बघत असाल, बापरे आपल्याला एवढे पैसे मिळाले, आता थोडं कमी बोलूया ना ते लोक मागतील, शहरातले गावातले नातेवाईक, अशा भीतीपोटी जर आपण असाल तरी सुद्धा आपल्याकडे पैशाचं चॅनल आपण ब्लॉक केलेलं आहे. सॉरी, स्वतःला सॉरी सांगा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. बोलत राहा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. कुठल्या नोटा पाहिजेत तुम्हाला? 2000च्या पाहिजेत, हिरे पाहिजेत, मणके पाहिजेत, दागिने पाहिजेत, सोनं पाहिजे, काय पाहिजे त्यांना सगळ्यांना सांगा. आज तो क्षण आहे, शुक्रवार आहे आज, उद्या दत्त जयंती आहे. सांगा, मोठ्याने सांगा, या सगळ्यांना सांगा आय एम सॉरी, या म्हणा माझ्याकडे. हो, मी यावेळी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. मी मधुरतामध्ये सेशन्स अटेंड करतोय म्हणा, माझ्यावरती संस्कार होत आहेत. असं चोपोक्सो यांच्या गायडन्स मध्ये मी सुरक्षित आहे, मी प्रोटेक्टेड आहे. मी मार्गदर्शन तत्वावरती मी छान, मला मार्गदर्शन होतं. आय एम सॉरी. लक्ष्मी माते म्हणा, मला माफ कर. व्हिज्युअलाइज करा, हळवारपणे लक्ष्मी माता आपल्या समोर येऊन प्रगट झाली. विनम्रतेने तिला नतमस्तक होऊया, प्रार्थना करूया. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम. दीर्घ श्वास. लक्ष्मी माते, तुझ्या या सगळ्या एंजल्सला माझ्या घरी पाठव, भरभराट होऊ दे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम. दीर्घ श्वास. आशीर्वादांचा स्वीकार करत राहा. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम.
दोन्ही हात मोकळे सोडा. आपली जीभ टाळाला लावा. दीर्घ श्वास घेत राहा. फक्त मनातल्या मनात चॅन्ट करा. मी आपल्या सगळ्यांसाठी चॅन्ट करणार आहे. पुढे 3दा आपलं चॅन्ट झालंय, अजून 4 वेळा करणार आहे. फक्त आशीर्वादांचा स्वीकार करत राहा. स्माइल, कंटिन्यू टू टेक द ब्लेसिंग्स. गोल्डन पॉइंट्स, गोल्डन एनर्जीज तिच्याकडनं आपल्याला मिळतात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम आपल्या कणाकणामध्ये या आशीर्वादाला घेऊन जा. दीर्घ श्वास घ्या. रक्तातल्या प्रत्येक कणाकणामध्ये या ही समृद्धी द्या. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम हाताची उंजळ करा. वन लास्ट टाइम. उंजळीत घ्या. स्वीकार करा आशीर्वादांचा. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम स्माइल. माता लक्ष्मी आणि आपले गुरुजन सगळे आपल्याला व्हिज्युअलाइज करा, वरनं आशीर्वाद देत आहेत. आपल्या हातामध्ये आपले संकल्प आहेत. 2021 मध्ये आपले मांडलेले संकल्प, जे आपण वर्षाच्या सुरुवातीला मांडले होते. चांगलं निरोगी आयुष्य, इमोशनल प्रॉस्पेरिटी, आनंद, आर्थिक सुबत्ता. आपल्याला जेवढे पैसे आपण लिहिले असतील ते सगळे पैसे, धन दौलत, जमीन जायदाद, आध्यात्मिक प्रगती, या सगळ्याला समृद्धी म्हणून एकच नाव, धनवान समृद्धी आशीर्वाद, याचा स्वीकार करा. लक्ष्मी माता आपल्या या सगळ्या आशीर्वादाने, या सगळ्या तिच्या आशीर्वादाने आपले सगळे संकल्प सुचिरभूत होतात. मे ऑल दिस गोल्स बी प्युरिफाईड, हील्ड, एनर्जाइज्ड. आशीर्वाद मिळतात. सो ग्रेट. व्हिज्युअलाइज करा आपले सगळे संकल्प पूर्ण होत आहेत. मार्ग मिळालाय. मेक दिस इमेज ब्राईट, बोल्ड. स्वतःला व्हिज्युअलाइज करा. हे सगळं आपल्या घरातल्यांसाठी आपण केलेला संकल्प पूर्ण होतोय. इमॅजिन करा. सगळ्या आशीर्वादांचा स्वीकार करा. आपल्या अंतःकरणामध्ये हे आशीर्वाद घेऊन जा. म्हणा, आय सेव्ह अँड स्टोर दिस एनर्जीज. या आशीर्वादांचा मी स्वीकार करतोय माझ्या अंतःकरणापासून, माझ्या मनापासून. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. एक्सेस एनर्जी दोन्ही हाताने जगाला देऊया. हे परमेश्वरा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे आशीर्वाद मिळून समृद्धीचे, समाधानाचे, आनंदाचे, सत्कर्म सत्कार्य करण्याची संधी सगळ्यांना सतत मिळत राहते. सो ग्रेट. असो. May all be blessed with spirit of forgiveness and forgetfulness, tenderness, warmness, healing, inner beauty, inner stillness, आंतरिक समाधान, आंतरिक शांतता, आंतरिक सौंदर्य. मी एक छानच नव्हे तर मी एक गोड व्यक्तिमत्व आहे. आय एम स्वीट. देयर इज स्वीटनेस इन लाईफ. देयर इज मधुरता इन लाईफ. सो ग्रेट. आपल्या तळपायाकडे लक्ष केंद्रित. आशीर्वाद पुढे सगळ्यांना मिळत आहे. माझ्याकडे सगळ्यांनी मला ग्राउंडेड, रूटेड, कनेक्टेड. सो ग्रेट. मी सुरक्षित आहे म्हणा. कट करा. थँक्सगिव्हिंग करूया. ही परमेश्वर
संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, माता लक्ष्मी, लॉर्ड विष्णू, लॉर्ड शिवा, सगळे थोर संत, सगळे गुरुजन, सगळे महात्मे, प्राणिकेलींचे जनक मास्टर चोआ बोक्सुई, कर्माचे देवता, angels of love, compassion, prosperity, money, रुपये, डॉलर, all the currencies, धन, दौलत, हिरे, मणके, मोती, सोना, चांदी, या सगळ्यांचे देवता, आपलं बँक अकाउंट जे बँकेत आहे, पैसे, रुपये, आणि टू ऑल ऑफ यू, थँक्यू फॉर जॉइनिंग, मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग. Wish you all the best with tremendous prosperity in your lives. May your family be blessed. May all be blessed. May you prosper in every walk of your life. So great. To all of you, namaste. Cut. Namaste. Gently massage your body. Beta. Gently move your neck. Good. Everybody better? त्यामुळे आपलं रिलेशनशिप आपल्याला छान डेव्हलप करायचे. थँक्यू म्हणायचं आहे, राईट. दरवेळी आपण पर्स उचलतो, पाकिटातून पैसे देतो, कोणी आपल्याला पैसे देतो, अगदी लाईट बिल आपण भरतो, जसं लुईच्या पुस्तकात सांगितलं. आपल्याला ते ऍक्ट करायचं, ऍक्शन मध्ये आणायचं. थँक्यू म्हणा, थँक्यू. आपण ऑफिसमध्ये आपली मेड आहे किंवा हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे किंवा जो आपलं ऑफिस क्लीन करून जात असेल, घर क्लीन करून जात असेल, त्यांनाही म्हणा थँक्यू. ते पण म्हणतील मग काय झालं, नाही म्हणा ठीक आहे, थँक्यू, आभारी आहे. उद्यापासून ओके. कारण ती शेवटी ते सगळं घर स्वच्छ करून देते, राईट, ऑफिस स्वच्छ करून देते, करेक्ट. सो जसं आपण काही स्वच्छ करतो औरा चक्र, तसे ते लोक फिजिकली स्वच्छ करायला मदत करतात. सो त्यांना सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. ओके, क्लिअर होत्या? कसं वाटलं तुम्हाला सेशन? काय डाऊट्स क्लिअर झाले? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, तुम्हाला राईट्स आहे. ओंजळ आणि महालक्ष्मी मंत्र कसा म्हणत असताना काही अनुभव असेल तुमच्या तर जरूर शेअर करा. हाऊ डिड यू फील? एवढा बोध मिळाला का की आपल्याला पैशांशी रिलेशनशिप आपले वाढवायला पाहिजे, चांगले थोडे घट्ट करायला, ते कळलं, राईट. सो ऑल द बेस्ट. माझं लगेच एक दुसरं सेशन आहे, मी थांबतोय, राईट. जे मगाशी होते ते परत या त्याच साईडवरती. बाकी आपण भेटूया, ठीक आहे. तुम्ही मला फीडबॅक ग्रुपवरती द्या, बाकीचे सगळे जणांनी फीडबॅक ग्रुपवरती द्या. टू टेल मी हाऊ द सेशन वॉज. ठीक आहे, थांबूया.